ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. कळमनुरी शहरातही हटविले अतिक्रमण. शहरात नगरपालिका प्रशासनाने 2 मे गुरुवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. परंतु अतिक्रमण काढण्याची सूचना 30 एप्रिल रोजी पालिका प्रशासनाने दिल्यानंतर अतिक्रमणधारकांनी दिनांक 1 मे रोजी रात्री उशिरापर्यंत स्वयंस्फूर्तीने काढून घेतल्याचे पाहावयास मिळाले. अतिक्रमणे हटविण्यात आल्यामुळे शहरातील अरुंद रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. कळमनुरी शहरातील हिंगोली नांदेड या मुख्य रस्त्यावर रस्ता रुंदीकरण व सुशोभीकरण करण्याचे काम सुरू झाले असून या कामात अतिक्रमणाचा अडथळा निर्माण होत असल्याने व शहरातील जुने पोलीस स्टेशन ते पोस्ट ऑफिस परिसरात बहुतांश ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकानातील साहित्य बाहेर रस्त्यालगत ठेवले होते, तर काही व्यापाऱ्यांनी चक्क दुकानावर टीन पत्रांची झापडी लावून दुकानासाठी मोठी जागा करून घेतली होती. त्यामुळे शहरातील रस्ते अरुंद झाले होते. अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होता. शिवाय नाले सफाई करण्यासाठीही अडचण होत असल्याने नगरपालिका प्रशासनाने 3 एप्रिल रोजी दिनांक 1 मेपर्यंत शहरातील अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याची डेडलाईन दिली होती. या पार्श्वभूमीवर अतिक्रमणधारकांनी जवळपास सर्वच अतिक्रमण हे 1 मेच्या रात्री उशिरापर्यंत स्वयंस्फूर्तीने काढून घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. 2 मे रोजी पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी रविराज दरक, कार्यालयीन अधीक्षक नंदकिशोर डाकोरे, स्थापत्य अभियंता निकेत यरमळ, लिंबाजी कुंभारकर, मोहम्मद नदीम, सुभाष काळे, मोहम्मद मखदूम, मनोज नकवाल, मोहम्मद मुख्तार, राजू साळवे, सुदर्शन तावडे, विनायक गाडेकर, मोहनीश वाडवे, संतोष कुमार साळवे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांची. कळमनुरी शहरात कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहीत, तसेच व्यापार करण्यासाठी कोणतीही जागा नसल्याने शहरात अनेकांनी मुख्य रस्त्यावर छोटे मोठे टपऱ्या टाकून आपल्या संसाराचा गाडा चालवून जनजीवन जगत आहेत. बाजारपेठेत वाहन पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे दुकानात खरेदीस आलेल्या ग्राहकाकडून आपले 2 व्हीलर मनमानीप्रमाणे रोडवर उभी करतात. त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. या अडथळ्यामुळे नेहमीच छोटे मोठे समस्या निर्माण होतात. तरी नगर परिषदेने बाजारपेठेत वाहनतळाची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे आणि छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था नगर परिषदतर्फे करण्यात यावी, जेणेकरून आपल्या संसाराचा गाडा चालविण्याकरता त्यांना मदत होईल अशी अपेक्षा असे छोटे मोठे व्यापारी करीत आहेत. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.